कमीत कमी किती 1300 पासून का? 1700, 1500, 1300. 1700, 1500, 1300 अशी खरेदी केलेली आहे. केवढ्याला सांगितलेलं होता? हे आम्ही 9000 सांगितले होते. हां, काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? आणि 2000. 2000 सांगितले होते. केवढ्याला घेतला आता मग? 1000ला. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण प्युअर गावरान कुक्कुटपालनमध्ये सुद्धा काम करतो आहे. जर कुणाला प्युअर गावरांची पिलं हवी असतील तर त्यांनी मला 908262 या नंबरवर संपर्क करावा. त्यांना पिलं घरपोच पोचवण्यात येतील. आणि मित्रांनो, आजचा जो काही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून साखरी बाजारात शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांचे काय भाव आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. धन्यवाद. काय बी देतो तुले त्या का बरं नाही. मित्रांनो, या ठिकाणी बघा दादाने पिलं काढलेले. पिलं बघा, पिलं खूप सुंदर आहेत. लहान जातीमध्ये माल मित्रांनो, गावरांमध्ये पिलं आहेत मित्रांनो. जोडी बघा, पुढे चालते दादा. जोडीचा व्यवहार या ठिकाणी सांगतात. लाईव्ह सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. बघा, ते पिलू त्यांना आवडतंय. मोठ्या जातीमध्ये पिलू मित्रांनो, लांब कानी माल आहे. पिलं छान आहे. आणि या ठिकाणी बच्चे बघा कसे आहेत. पण काय किंमत सांगितली कसं मागतात. चारा खाते पिलं मागतायत ते. पण हे दूध पाती बच्चे पिलं खूप सुंदर आहेत. माल मस्त आहे. चारा खाणारे पिलं मागतायत ते. लहान पिलं नाही घेतलं त्यांनी. पण काय किंमत सांगतात त्यांची. तर मित्रांनो, एक नंबर क्वालिटीमध्ये बच्चे आणलेले आहेत. माल मस्त आहे. आणि या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये माल आहे. पिलं खूप सुंदर आहेत. यांची सुद्धा क्वालिटी छान आहे. कसं काय सांगितले होतं अजय? 3-3000 सांगायचे. त्याच्यात करून घेणार आहे. आणि तो माल कोणाचा आहे मागचा? ते बी आपला आहे. ते काय सांगतायत? त्याचे 4000. काय आहे ते? पाट आहे. 4000 सांगायचं. सोजतमध्ये सोडून देणार. कमी जास्त करून सोडून देणार. किती महिन्याचं पिलू आहे? किती दिवसाचं आहे? महिनाभराचं दूध पेतच बच्चं आहे बुवा. तर मित्रांनो बघा, 4000 सांगायचे, पण कमी जास्त करून सोडून देणार आहे. पिल्लं एक नंबर आहे. सोजत मिक्स आहे मित्रांनो. गावरानला पिल्लू छान आहे बघा. एक नंबर बच्चे पाट आहे मित्रांनो. छान आहे, क्वालिटी छान आहे बघा. माल मस्त आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा दादांनी लहान लहान पिलं आणलेत मित्रांनो. शेळीमध्ये सुरतीमध्ये क्वालिटी खूप छान आहे, सुंदर आहे. सुरतीमध्ये पिलू आहे. याच्या खाली पिलं आहेत का? हे पिलू आहे का? किती? 2 आहेत. एकच पाट आहे का? तर ही पाट आहे मित्रांनो. तिच्या खाली सुरतीमध्ये शेळी आहे. काय किंमत सांगताय तिची? 12,000 सांगायचे. करून घेणार. 9 मध्ये सोडून देणार. किती दिवसाचं पिल्लू आहे आता? हे किती दिवसाचं पिल्लू आहे? लहान किती दिवसाचं पिलू आहे? असं पाट आहे का? 2-3 दिवसाचे आहे का? तर मित्रांनो बघा, 12,000ला शेळी मित्रांनो. पिलं बघा, पिलं खूप छान आहे. कास बघा, त्याची कास खूप छान आहे. आणि हिच्या खाली पिलू आहे मित्रांनो. हे लहान पिलू आहे. 2-3 दिवसाचं पिलू सांगतात. 12,000 रुपये सांगायची किंमत आहे. कमी जास्त करून सोडून देणार. आणि या ठिकाणी बघा, ही एक शेळी आहे मोंडामध्ये, गावरांमध्ये. आणि हिच्या खाली पिलू आहे. याची काय सांगतायत? तेवढी 12,000 सांगायची. कमी जास्त करून सोडून द्यायचं. मागितली ना एवढ्याला 6000ला मागितली. 6000ला कसं काय? तर मित्रांनो बघा, 12,000ची पाटी 6000ला मागतायत ते. पिलंवाले मित्रांनो 6000ला देणं शक्य नाही. पिलू छान आहे या ठिकाणी. माल मस्त आहे बघा. 12,000 सांगायची किंमत आहे. कमी जास्त करून ते 9-10 हजारमध्ये सोडून देतो. पिलं छान आहे, एक नंबर बच्चेत बघा. हे सुद्धा 8-9 हजाराला सोडून देते मित्रांनो. क्वालिटी खूप छान आहे पिलांची बघा. माल मस्त आणलं आणि या ठिकाणी एक नंबर बच्चे आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये माल आला आहे. पिलं खूप छान आहेत. आणि या ठिकाणी बघा मोठे बोकड. म्हणजे कसं आहे मित्रांनो, गावरान जातीमध्ये माल आणतात, पण 1-2 बच्चे त्यांना जर भेटले राजस्थानी तर टाकून घेतात ते. आता हे बघा, हे सुद्धा पॅचमध्ये बोकड आहे. मस्त आहे, एक नंबर पिल्लू आहे. याची काय सांगितली? 4,500 सांगायचे. कमी जास्त करून सोडून द्यायचे. आणि बाकीच्या पिलांचे काय सांगतायत? 3-3 हजार सांगायचे. तर मित्रांनो बघा, लहान दादा आला या ठिकाणी पिलं विकायला. लहान पिलांचे 3-3 हजार रुपये सांगायचे आहेत, पण 2-2.5 हजार सोडून देतील. आणि त्याचे 4,000 सांगायचे. 3 पर्यंत देतील. बघा, हा दादा विकायला आला मित्रांनो. पिल्लू खूप छान आणलेत. माल मस्त बघा, एक नंबर माल या ठिकाणी. पाण्याला एक बच्चे आणलेत मित्रांनो. क्वालिटी छान आहे. पिल्लू सुद्धा सुंदर आणलेत. माल मस्त बघा. या ठिकाणी बघा मित्रांनो, बोकड आणलेला आहे. बोकडाचा शोध चालू आहे.
पिल्लं छान आहे, माल मस्त आहे मित्रांनो. तो आपण काय किंमत सांगताय, तो दावा लावणं चालू आहे त्याला. काय किंमत सांगायची विकत घेतला आम्ही केवढ्याला? 9,500. 9,500ला. काय बोलले होते समोरचे? 11,000 गावठी. तर मित्रांनो बघा 9,500ला खरेदी केलेली, 11,000 रुपये सांगायची किंमत आहे. दादांनी माल घेतलेला आहे माझ्या अंदाजाने देवाच्या कार्यक्रमासाठी घेऊन चालले का? कंदुरीला घेऊन चाललेले. तर मित्रांनो बघा 11,000 सांगायची किंमत होती, 9,500ला विकत घेतलाय. कंदुरीला घेऊन चालले दादा ते. माल सुंदर घेतलाय बघा. दात दाखवा ना त्याचे, किती मोठं पिलो आहे. बच्चं आहे मित्रांनो, दुधावरचं बच्चं आहे. एक मे बी 5.5-6 महिन्याच्या आसपासचा माल असेल. पिलू छान घेतले बघा, बुके बन पिलू एक नंबर. माल मस्त 4 महिन्याच्या आसपास असेल का? तर मित्रांनो 4 महिन्याच्या आसपास सांगतायत. माल मस्त आहे बघा या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी बघा गाभण शेळ्या आणलेल्या आहेत. पिलो खूप छान आहे मित्रांनो. आणि काठीवाडीमध्ये मला वाटते बघा लांब कानी शेळ्या आहेत, एकदम मस्त आहे. लांब फ्रेममध्ये दुधावरचे बच्चे आहेत. छान आहे बघा तिचे. ही गावरांमध्ये मित्रांनो. काच बघा पियुष काच आहे, एकदम माल मस्त आहे मित्रांनो. पिलो खूप छान आहे. केवढे बोललेले आहेत? जोडीचे काय सांगितलेले आहेत? 25,000 सांगितलेले आहेत. कसं काय देणार आहे? कमी जास्त करून देऊन टाकायची. जोडी 25,000 ना मित्रांनो बघा. जोडी 25,000 रुपये सांगितलेले. 12,000 रुपये कान. पण खरेदी करायला तर कमी जास्त करून देऊन देणार आहे. काच बघा कसे कासे यूज कासे मित्रांनो. एक नंबर पिल्ले आहेत, गाबणे शेळे आहेत. माल मस्त आणला बघा या ठिकाणी. क्वालिटी बघ माल सांगतो मित्रांनो. या ठिकाणी बघा पाहून जोडे आणलेले पोकट आहेत मित्रांनो. एक 5-5 महिन्याच्या आसपासचे पिलं असतील. पिलं खूप छान आहे, गावरान जातीमध्ये माल आहे. जोडीचे काय बोललेले? 12,000 सांग. केवढ्याला मागणी झालेली हवी आहे मित्रांनो बघा. 12,000 रुपये सांगायचे आहेत. आता आलेला दादा मागणी नाही झालेली आहे अजून. पिल्लं छान आहे, माल मस्त आहे बघा. 12,000 सांगायचे आहेत. कमी जास्त करून देऊन देत. एक नंबर वरचे बघा मित्रांनो. या ठिकाणी जितू आबा पारदेंनी माल आणलाय. पिल्लं बघा, पिल्लं खूप सुंदर आहे, गावरान जातीमध्ये माल आहे. एक नंबर बच्चे, क्वालिटी छान आहे मित्रांनो. पूर्ण गावरान जातीमध्ये माल आहे. जितू आबा पारदेंचा माल आहे. खूप छान बच्चे आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा बच्चे आणलेले आहेत मित्रांनो. शोधा चालू या ठिकाणी. जितू आबा पारदेंचा माल आहे पूर्ण. हे बघा जितू आबा आणते आणि क्वालिटी खूप छान आणतात मित्रांनो. दर शुक्रवारी बाजाराला येत राहतात ते. आणि कसं आहे, विश्वास माणूस आहे. या ठिकाणी बघा पार्टी सुद्धा चालू आहे या ठिकाणी. बच्चा मागतायत भाऊ आपण. जितू आबा पारदेक काय भाव सांगतात, काय लाईव्ह शोधात आपण याचा प्रयत्न करू. कसं काय बोललेले आहेत? 3 प्रमाण सांगतोय मी. हां देऊन मोकळं व्हायचं. तर मित्रांनो बघा 3 प्रमाणे सांगतायत. कमी जास्त करून देऊन मोकळं व्हायचं. पिलू बघा, पिलू खूप छान आहे, माल मस्त आहे मित्रांनो. भाऊ आपण काय भाव सांगतात, केवढ्यात देतात ते भाव या ठिकाणी बघा मित्रांनो. पिल्लं निवडणं चालू आहे. 4 पिल्लं घ्यायचे आहेत त्यांना. थोडीशी जिग चालू आहे. कसे सुद्धा करून देतात त्या ठिकाणी. पण कसं पैसे घेतात. जितो पारदेंचा माल करते चालू आहे. आणि सध्या कसं मार्केट थोडं टाईट होत चालू आहे. मित्रांनो माल मस्त या ठिकाणी बघा. चांगला माल काढलेला आहे. चला बोला. 2500 प्रमाणे मागतायत मित्रांनो. 4 किलो 4-2500 रुपये नागाला मागितले. हो पण काय चला बोला. 25 शेवट काय बच्चे दे रहा हूँ 3,000 आम्ही त्या जाऊ दे. 27 लेने का तुमने काय ना 3200 रुपया नको. हाँ, 60 नाही 27 दादा 4 आहे पण म्हणते 4,000 प्रमाणे दे ना. नाही नाही म्हटला होता 3200 प्रमाणे सांगायचं. 2700 ने माझे वोट सारखा आहेत का? हो पण काय सौदा काढले भाऊ. 1400 नाही होणार नाही. 2700 मागणी झालेली आहे. 3200 करून दिलेली आहे. 2700 मागणी झालेली आहे. हा फिर बाबा फिर दादा नंतर नको मागे मला सांग. नाही सांगून दिलेले समोरच्याने माग वाटतात. अरे बाबा नको ना, पण आमले नाही घेणं ते जाऊ दे. घेणावर नको आमले 27 तो भाऊ नाही म्हण राहिना ना. आपल्याला पूरा नाही या बच्चा पोडिंग का परत 27 प्रमाण शब्द तयार केले. चिठे बच्चा ते काही नको बोले काही नाही. सर बांध हा जाऊ लय या पाणी
मित्रांनो बाबा 3,000 सांगतात आणि समोरचा हा व्यापारी माणूस म्हणजे एक दलाली 2700ने सौदा करायला पात्र होते म्हणजे 2700ने ते म्हणतोय को आपण केवढ्याला सोडतात शेवटी ते तर मित्रांनो बघा या ठिकाणी पिलांचा सौदा झाला आहे 2700 रुपये कानाने सोडून दिलेले 10,800ला माल सोडून दिलेला आहे एक नंबर बचत बघा माल मस्त आहे 2700 दादा ते बोलायला तयार नाही मित्रांनो या ठिकाणी 100 झालेला आहे माल मस्त बघा छान त्या ठिकाणी 2700 दिलेले होते पण समोर सुद्धा चिक करायला लागला माल मस्त बघा क्वालिटी छान आहे मित्रांनो एक नंबर बच्चे फक्त नावावर देऊन टाकले तर तेव्हा पार त्यांनी जाऊ दे बोने होते पण समोरचा व्यक्ती आता जिक करतोय घ्यायला माल मस्त बघा क्वालिटी छान आहे या ठिकाणी बघा मित्रांनो शिरोई पॅचमध्ये माल आणला आहे राजस्थानी माल मोठा आहे क्वालिटी छान आहे एक नंबर बच्चे शिरोई पॅचमध्ये माल म्हटला त्यांना राजस्थानी माल म्हणतात थोडासा किलो खूप चांगला आणले दर टायमाला साखरी बाजाराला येतात व्यापारी येतात आणि ते दर शुक्रवारी गाडी भरून आणत असतात किलो सुंदर आणले बघा याचा शोधा चालू या ठिकाणी लांब कानी बच्चे आहे सुद्धा मिक्स माल आहे मित्रांनो गावरान क्रॉसिंगला माल आहे शिरोई पॅचमध्ये बोलला जातो ओरिजिनल शिरोई राहतो शिरोई पॅचमध्ये माल म्हटला होता असं बघा पण वाळायला एक चांगले राहतात त्या अडचणी कटिंगसाठी पळायला माल मस्त आणला या ठिकाणी काय कान माल सांगितलं काय कान सांगतायत काय बकरं बघून आहे लहान मोठे तरी असे लहान काय सांगताय 4,000 3,500 आणि मोठा माल मोठं 4,500 शिरोई पॅचमधला माल आहे मित्रांनो बघा 3-3,500 रुपये लहान बच्चांचे सांगायचे 4,500-5,000 रुपये मोठ्या मालाचे सांगायचे म्हणजे जसा माल तसं पाहून या ठिकाणी किंमत होते किलो खूप सुंदर आहेत बघा माल मस्त आणला आहे एक नंबर बच्चा या ठिकाणी अजून एक दावण आणले मित्रांनो शिरोई पॅचमधलेच दावण आहे या ठिकाणी बच्चे सुंदर आहेत माल मस्त आहे काही नागोरी सुद्धा याच्यामध्ये मिक्सर लांब कानी माल आहे टोटल आणि थोडासा मोठा माल आहे एक 4.5-5 महिन्याच्या आसपासचा माल आहे बोकड आहेत काही पाठ आहेत किती नग आहे आता हे सगळं 2, 4, 8, 10, 12, 14 नग कुठला माल आहे या अजमेरकडचा काय किंमत सांगताय 7,000 सांगायचे कमी जास्त करून देऊन टाकायचं मित्रांनो मोठा बच्चा आहे 7,000 सांगायची किंमत आहे 6,500 6.5 प्रमाणे देऊन टाकणार 7,000 सांगायचं 6.5 5,000 या रेंजने देऊन टाकणार पिल्लं मस्त आहेत बघा क्वालिटी छान आणले राजस्थानी माल एक नंबर बच्चे या ठिकाणी गावरान जातीमध्ये पोकरा आणले मित्रांनो जोडीचं सुद्धा चालू होता या ठिकाणी पिल्लं मस्त आहेत बघा मित्रांनो पाण्यालायक माल आहे छान क्वालिटी आहे बाबांनी माल आणला काय सांगतायत जोडीचे जोडी केवढ्याला बोलले केवढ्याला जोडी बोलले 14,000 हे दोघी जोडीचं 14,000 मागणी झाली का काय मागणी झाली केवढ्याला झाली तरी 5,500 पर्यंत झाली 5,500 रुपये कानाने काय अपेक्षा आहे तुम्हाला आम्हाला 6 6चे असे म्हणजे 12ला जोडीची अपेक्षा आहे तुम्हाला तर मित्रांनो बघा 11:30ला जोडी मागितली गेलेली आहे 11-11:30ला दादांना 12,000 रुपये जोडीची अपेक्षा आहे माल मस्त आहे 14,000 रुपये जोडीचे सांगायचे 12पर्यंत आला तर सोडून देणार आहेत पिल्लं छान आणलेत बघा माल मस्त आहे पाण्याला एक माल मागच्या बाजारी लिखा नाही मोबाईल मध्ये बघा मित्रांनो क्वालिटी खूप छान आहे 1,600 रुपये कान माल सांगून दिलेला आहे. माल मस्त आहे बघा खूप छान हो पण काय कानाने मागताय काय म्हणते 24 बोला उन्हें 2300ला मागतात फिर जान तो पैसे नहीं बन रहे 2300ला मागतात पैसे नहीं बन रहे आईडी दे रहेंगे तू 2,500 मध्ये छोटे ते जाओ नहीं रे आईडी बोलेला नाही पण 3,000 तिथे खावा 23-24 ला मागतात ते 2500 समोरचा बोलतोय नहीं 24 में भी नहीं आओ आईडी नवर दिसू अरे यार क्या आदमी है तू अरे दान है ना 3,000 का दान है 3,000 का दान है 5 किलो भी तो कितने पैसे बने 25-30 3,000 हो जा रहे बराबर है आईडी नवर दे काही आईने आडीच बिडीच नाही भेटो 2400 बराबर आहे 2300 बराबर आहे येतो बराबर आहे आता काय 2300 रुपये दिलेले. अरे नहीं है 3,000 का दान हो 2300 म्हणतो समोरचा गेला का 2500ला 2400 रुपये दिलेले वही मांग रहा आडीच दे दिया ना 2400 दिलेले तरी घेत नाही कुठून गेला आपण बघा. अटलाई दी दी तुम्हें 2400 ला दिलेला मित्रांनो किलो सुंदर आहे या ठिकाणी माल
माल चालला बघा 2400 रुपये केलेले 2500ची आडी होती 2400 ला घेतला किती 2500 बोलले होते का ते 2500ची आडी होती आणि तर मित्रांनो 3ची आडी होती 2500 ला गेला आहे आणि या पिलाचं काय सांगतात बोलायला तयार नाही करून बोलायला बघा माल मस्त आहे 3.5 सांगतायत 3.5 सांगतायत ते पण त्या रेंजला 2-3 किलो छान आहे बघा बोलायला तयार नाही ते बाबा ते मित्रांनो या ठिकाणी बघा 2 कोकरं घेतले दादांनी हे थोडं मोठं पिलू आहे आणि हे थोडंसं लहान पिलू आहे मित्रांनो क्वालिटी छान आहे पैसे देणे चालू आहेत पण कितीला शोधा झालेला आहे माल मस्त आहे या ठिकाणी या पिलाची काय किंमत सांगितलेली त्यांनी केवढ्याला घेतलं ते आता हे आणि हे 1500ला त्याचे काय बोलले होते 2 तर मित्रांनो याचे 2000 सांगायचे होते 1500ला घेतलंय आणि हा एक 2600ला घेतलेला आहे माल मस्त आहे बघा 1500 वाला सुद्धा मस्त आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी या पिलाचा शोधा चालू आहे माल मस्त आहे मित्रांनो गावरान जातीमध्ये कोकरू आहे काय किंमत सांगतायत 12 सांगितले 11ला द्यायचं फायनल 11ला द्यायचं केवढ्याला मागितलं मी 10,000ला मागितलं तर मित्रांनो बघा 12 सांगायची किंमत आहे 11,000ची आडी 10,000ला मागणी झालेली पिलू छान आहे करून घ्या ना मग थोडं मागे पुढे करून घ्या ना मग काय रितसर येते लांब नाही जास्त हा बा असं आडीवर नाही चालत ना थोडंसं चढून घ्या ना मग 100-200 वास्ते बड़ा देंगे उसको नाराज देंगे नहीं रमजान महीना है तर मित्रांनो रमजानसाठी घेऊन चालले 10,000ला मागणी 11,000ची आडी आहे दादाची 12,000 सांगायची किंमत आहे घे ना थोडंसं मग काय एवढं आता द्या थोडं वरती करून द्या 200 पे दे देंगे द्या ना तुम्ही द्या ना मी मिटवायला लावतो ना त्याला घ्या पैसे आता घ्या मित्रांनो 10,000 रुपयाला मागणी झालेली आहे समोरचं 11,000ची आडी लावतोय पिल्लं सुंदर आहे पण मध्ये पडून आपण शोधा करून देऊ माल मस्त आहे बघा या ठिकाणी तर मित्रांनो बघा हे 2 पिल्ले विकलं गेलं राहा घेणारे 10.5 रुपये किंमत लावली आहे त्यांनी 12 रुपये सांगायची किंमत आहे 10.5ला मागितला गेलेला आहे माल मस्त आहे बघा सोडून द्यायला पाहिजे दादाने पिल्लू सुंदर आहे 1 नंबरचा या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये कोकरा आणले दादाने पिलं छान आहेत माल मस्त मित्रांनो दुधावरचे बच्चे आहेत 1 नंबर क्वालिटी आहे बांगला चालू होतं 5 केवढ्याला मागितला बाबांनी 5,000ला कान केवढ्याला सांगितलं तुम्ही 5.5 मित्रांनो जवळ आहेत त्या अडचणी 5ने मागून घेतलेलं आहे 5.5 रुपये सांगायची किंमत म्हणजे 5,500 अपेक्षा शेवट किती 5.5 पर्यंत 5.5 मित्रांनो 5.5ची अपेक्षा आहे त्यांना पिढ्या छान आहेत माल मस्त आहे बघा 1 नंबर बच्चे क्वालिटी छान आहे 2 बच्चे मित्रांनो टोटल म्हणजे चारा बी खातील आणि दूध जर 5 लिटर वाढून जातील असं माल आहे कवळा माल मित्रांनो या ठिकाणी बघा 4 कोकरं आलेले आहेत पिल्लू खूप सुंदर आहे 5,000ला सांगितले आहेत निघून झालं आहे तो बोलायला तयार नाही माल मस्त आहे बघा 1 नंबर माल 5,000 रुपये कानाचे सांगतोय कमी जास्त करून देऊन टाकेल या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये कोकरू आणलेले मित्रांनो पिल्लू छान आहे चॉकलेटी रंगामध्ये माल आहे विचारण्याचा प्रयत्न करू त्यांना बोलले तर ठीक आहे बरेच लोक बाजारामध्ये कसं बोलत नाही खूप मेहनत लागते मित्रांनो काय किंमत सांगितली याची 7,500 केवढ्याला मागितलं काय अपेक्षा आहे मग तुम्हाला तर मित्रांनो पिलो खूप छान आहे बघा 7-7.5 रुपये सांगायची किंमत आहे 5.6ला मागणी झालेली आहे 6.5च्या अपेक्षा सांगतायत माल मस्त आहे बघा 1 नंबर बच्चे तर मित्रांनो सागरी बाजारामध्ये दादांनी मॅनगाळ जातीचे मेंढ्या आणले पिलं बघा पिलो खूप सुंदर आहे तोतापरी नाक आहे तर मित्रांनो मॅनगाळ आहे मित्रांनो आपल्याकडची मेंढी सांगली सातारा सोलापूर साईडला ही जात खूप आढळते मित्रांनो मॅडगाळ 1 नंबर बच्चे बघा जोडी आणलेली आहे दादांनी या ठिकाणी विकायला माल खूप सुंदर आहे माल मस्त आहे काय किंमत सांगितली जोडीची जोडी केवढ्याला बोललेत 1,50,000 रुपयाला केवढ्याला मागणी झालेली आहे 30 मागितली काय अपेक्षा तुम्हाला मग काय अपेक्षा आहे 45,000ला जायला पाहिजे तर मित्रांनो पिलं बघा लाख रुपये जोडीचे सांगतायत ते 50,000 रुपये नगाचे सांगतायत 35,000 पर्यंत मागणी झालेली सांगतायत पण एक 45च्या अपेक्षा आहे मॅडगाळ जाते मित्रांनो पिलं खूप सुंदर आहे वाढायला उंच वाढतं किती दाताला माल आहे आता दात नाही येत अजून तर मित्रांनो आदन बच्चे बघा दात नाही येत अजून हे बघा मित्रांनो वाढ कशी आदन बच्चे माल बघा माल कसं सुंदर वाढ झालेली आहे मॅडगाळ जाते मित्रांनो दोघं गेट आहेत या ठिकाणी चांगली किंमत सांगून दिलेली पिल्लं छान आहेत बघा माल मस्त या ठिकाणी जर शक्य झालं तर फार्म कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण दादांचा पण पिल्लं सुंदर आहेत आता माल मस्त आणला या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो गावरान जातीमध्ये बच्चे आणले आहेत आणि 5 पिल्लं खूप छान आहेत क्वालिटी छान आहे गावरान जातीमध्ये माल मित्रांनो पाळण्यालायक माल आहे या ठिकाणी पार्टी सुद्धा आलेली आहे कसं काय सांगतात कसं काय सांगतायत
कसं काय बोललाय भाऊ? 6,500 रुपये. तर मित्रांनो 6,500 रुपये कान सांगायचे आहेत. माल चांगला आहे. पाहू पण काय करणार मस्त आहे दादा ते लागत आहेत या ठिकाणी. काय सांग काका मंगले काका बासने मागितलेले आहेत मित्रांनो. काय सांगा 6,500 सांगायची किंमत आहे. काय रे भाऊ काय नाही बाजारचा भाव दाखवतो आम्ही. पाचने मागितले ना? पाचने मागितले 6,500 सांगायचे मित्रांनो. पाचने मागितले खूप सुंदर आहे. लावणार आहे ना रे काका लांब नहीं शे ना लावना मग भैया बाजार वो भी घूम खरं आहे ते आपल्याला भी माहिती है मार्केट टाइट है. 100-200 का चोर रहता बस उसके अंदर नहीं रहता. इतने बाजार में मेरे को भी क्या बचेगा तुम हिसाब से तुम्हें मांगेंगे बस. मैं मांगने जाएल बोल दूंगा तुम्हारे में ज्यादा पीस नहीं करूंगा. ते मागून गेलेलं जाऊ दे. आता तुला काय भाव लावायचे ते लाव. लावा थोडासा चढा तुम्ही. बोले 5700 रुपये से मांगे 5700 चैनल है दादा पक्के 6,000 से देंगे ध्यान रखो मैं कट नहीं करता नहीं आप 57 मागितलेलं सांगतोय. पाचने मागून घेतलेलं आहे. नहीं जमेगा 5.25 करून दिले 5250 बोकडवाला बुक 5.25 करून दिले मित्रांनो. नाही म्हणतो माल मस्त आहे. 57 मागितलेला सांगतोय. काका में ज्यादा कट कर सांगतोय 52 मागून पक्के घेतलेलं 6,000 5.5ने मागून घेतले मित्रांनो. 57 म्हणतोय तो. 5.5ने मागून घेतलेला आहे माल मित्रांनो. बघा 57ची चाडी आहे दादाची. 5.5 पर्यंत मागणी झालेली होती. दादाने माल सोडलेला नाही आहे. आखिरी कितना होत नाही क्या? मेरे पास 5700 रुपये से मांगे जा रहे 6,000 से बकरे देने के. बस वो अभी कोई उसमें भी काम होंगे लेकिन मांगने वाला मांगने को ना मेरे को बचेंगे तो मैं देके मोकला करूँगा ना. मित्रांनो 57 मागितले तर त्याच्यावरती अपेक्षा आहे 6,000 सांगायची किंमत आहे. पिल्लं सांगत पण ते आता 58 रुपयाला झाला तर माल सोडून द्या ना. पिल्लं सांगत माल मस्त आणला या ठिकाणी गावरान जातीमध्ये भोकर आणले बघा. सुद्धा चालू आहे. पाहू आपण काय सुद्धा चालू आहे या ठिकाणी. चांगलं आहे. पिल्लं छान नाही करायचं. 3,500 फिक्स सांगताय. 3,500 रुपये सांगतायत. 3.5 फिक्स सांगतायत. 2 ला मागणी होती बघा त्याची. 3.5 लाख कटिंगला माल चालला. चल 3 तर घेऊ चल 3,000 घे असं तर घे नाही तर जाय. कटिंगला 3,000ला सांगतायत ते समोरचे. केवढ्याला मागितले तुम्ही? 2ला मागितले मित्रांनो. 3 सांगतायत. जाऊ द्या ना मग कटिंगला जाणार आहे ती. कमी मागते तर 4.5 पिंडी नाही हो 2,000ला मागतो. 4,500 हे पोराला सांगताय मागा एक शब्दावर काय सौदा होत नाही. रानात वाघ न्यार द्वार न्यार काय काय कष्ट झालं. तुम्ही मागा. तुम्ही काय देऊन नाही दिलं. 500ला मागा 200ला मागा तुम्ही. 3,000ला मागितले मित्रांनो. 6,500 रुपये सांगायचे. पाठ आहे मित्रांनो. 6,500 सांगायचे. 3ला मागितले. शेवट केवढ्यापर्यंत जायला पाहिजे? शेवट यांना 5,000 मित्रांनो. शेवटी 5 पर्यंत जायला पाहिजे. माल मस्त आहे. पाठ आहे मित्रांनो. 6,000 सांगायची किंमत. 3ला मागणी झाली. 5ची अपेक्षा आहे. पिलू सुंदर बघा. या ठिकाणी कोकरांचा शोधा चालू आहे मित्रांनो. माल चांगला आहे. पिलू छान आहे बघा. दादा ते उचलून पुढे चाललेले 1,500 रुपयाला मागून नाही. माल दिलेला नाही बघा. तर मित्रांनो बाबांनी साखरे बाजारामधून बघा मोठा बोकड घेतलेला आहे. माल मस्त आहे. 1 नंबर पिलू आहे. काय किंमत सांगायची होती? 3,500 केवढ्याला घेतला मग? 3200 रुपये. 3200ला. तर मित्रांनो 3.5 सांगायची किंमत होती. 3200ची खरेदी. खाली सोडा तर बरं. पिलू बघा. पिलू मोठं आहे मित्रांनो. 3200ची खरेदी. 1 नंबर माल आहे. 1 नंबर क्वालिटी बघा. तर मित्रांनो दादांनी साखरे बाजारातून कार्यक्रमाला जोडी घेतली. पिलं बघा. पिलं सुंदर हे बी तुमचेच आहेत का? तर काय किंमत सांगायची जोडीची? केवढ्याला बोलले होते जोडी? केवढ्याला घेतली मग आता?
10.5 तर मित्रांनो 19,500 रुपये सांगायची किंमत होती. 10.5ची खरेदी म्हणजे काय 5,500 रुपये कान माल पडला. 5,500 रुपये कान माल पडला बघा. पिलू छान आहेत, माल मस्त आहे बघा या ठिकाणी. तर मित्रांनो दादांनी साखरे बाजारातून गावरान जातीमध्ये बोकड खरेदी केलाय. पिलू खूप सुंदर आहे, माल मस्त आहे मित्रांनो. काय किंमत सांगायची होती? 4,000. व्यापारी कोड्याला बोलला होता? 5,000 बोलला होता. 4,000ला घेतला का मग? मित्रांनो 5,000 रुपये सांगायची किंमत होती. दादांनी 4,000ला खरेदी केलेलं आहे. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. दादांनी या ठिकाणी पाळायला बारीक पिलं घेतली बघा मित्रांनो. एक 4 न खरेदी केलेले आहेत, माल मस्त आहे या ठिकाणी. पाळायला माल चालला आहे. काय किंमत सांगायची होती यांची? 2700 प्रमाणे घेतले. काय प्रमाणे बोलले होते ते 3,000 प्रमाणे सांगत होते मित्रांनो. 3,000 प्रमाणे सांगत होते. 2700 प्रमाणे खरेदी केलेले. पिलू सुंदर आहेत, माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो साखरी बाजारातून एक पिलू खरेदी केलंय. काठीवाडी जातीचं आहे, माल मस्त आहे बघा. लांब कानी माल आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? व्यापारी काय बोलला? 3,000 बोलला होता. तुम्ही 2400ला घेतले. तर मित्रांनो 3 सांगायची किंमत होती. दादांनी 2400ची खरेदी केलेली. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. तर मित्रांनो बाबांनी साखरी बाजारातून माल खरेदी केला. पिलं बघा, नादान बच्चे 1 नंबर क्वालिटी, एक हातात पकडलेले आहे. कमीत कमी किती 1300 पासून का 1700, 1500, 1300. 1700, 1500, 1300 अशी खरेदी केलेली. तर मित्रांनो 1700, 1500, 1300 अशी खरेदी केलेली. पिल्लं सुंदर आहेत, माल मस्त आहे बघा या ठिकाणी. मित्रांनो या ठिकाणी बघा गाभण शेळ्या ज्या मी सुरुवातीला दाखवल्या होत्या, त्या गाभण शेळ्यांची विक्री झालेली. पिलं सुंदर आहेत. एक 3-3 महिन्याच्या गाभण आहेत मित्रांनो. 1 नंबर बच्चे आहेत. या जोडीचे त्यांनी 20,000 रुपये कानाचे सांगितलेले होते, म्हणजे 40,000 रुपये जोडीचे सांगत होते. आता जोडी केवढ्याला दिली आपण ते पाहूया. केवढ्याला जोडी घेतली? जोडी 10,000ला 20,000ला जोडी. तर मित्रांनो 10,000 रुपये कान माल घेतला. 20,000ला जोडी घेतलेली, म्हणजे अर्ध्या किमतीत खरेदी केलेली. पिल्लू सुंदर बघा मित्रांनो, माल मस्त आहे, क्वालिटी छान आहे या ठिकाणी. 1 नंबर बच्चे मोकळा दाखवा. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून एक पाट खरेदी केली. पिलू बघा, पिलू खूप छान आहे, माल मस्त आहे मित्रांनो. 1 नंबर बच्चा आहे, गावरान जाती ते. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? 2,000 सांगितले होते. केवढ्याला घेतला आता मग? 1,000ला. तर मित्रांनो 2,000 सांगायची किंमत होती. 1,000ची खरेदी. पिलू खूप सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून एक बोकड खरेदी केला आहे. पिलू बघा, पिलू मस्त आहे मित्रांनो, गावरान जातीमध्ये माल आहे. केवढ्याला सांगितलेला होता? आम्ही 9,000 सांगितले होते, हां दिले 7,000. त्यांना 7,000ला घेतला. तर दादांनी दिलेला आहे मित्रांनो. 9,000 सांगायची किंमत होती. 7,000ला विक्री केलं आहे. पिलू सुंदर आहे, माल मस्त आहे बघा. मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून एक पिलू खरेदी केलेलं आहे. माल बघा, माल खूप सुंदर आहे. काय किंमत सांगायची होती याची? 2,000 रुपये, 1,400 रुपये. 2,000 सांगायची होती. दादाने 1400ला खरेदी केलं आहे. पिलू सुंदर आहे, माल मस्त आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते. आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.